शाळांना सरकारने 100% अनुदान दिल्याशिवाय आंदोलने थांबवली जाणार नाहीत असा इशारा शिक्षकांनी दिला आहे। महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या नेतृत्वाखाली संबंधित शिक्षकांनी पुणे येथील HSC परीक्षा बोर्ड कार्यालयावर मोर्चा काढला होता। HSC परीक्षा बोर्डाने कायम विना अनुदानित शाळांमधील शिक्षकांवर कोणतेही कामकाज लादल्यास ते केले जाणार नसल्याचा इशारा यावेळी शिक्षकांनी दिला आहे। शासन कायम हा शब्द काढून विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळांना 5 वर्षांनंतर अनुदान देण्याच्या तयारीत असल्याचे सांगून कृती समितीचे अध्यक्ष प्राध्यापक TS नाईक म्हणाले, शासनाने कायम शब्द काढावाच, मात्र त्वरित अनुदान देखील द्यावे। शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास 4 फेब्रुवारीपासून मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले। नोव्हेंबरमध्ये शिक्षकांनी 12 दिवस उपोषण केले होते। त्यावेळी कायम विना अनुदानित शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले होते। तत्कालीन अतिरिक्त शिक्षण विभागाचे मुख्य सचिव JS सहारिया यांनी लेखी आश्वासन दिले होते। तसेच हिवाळी अधिवेशन काळामध्ये मोर्चा काढण्यात आला होता। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी 15 दिवसांमध्ये प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही। प्रत्येक वेळी केवळ निर्णय घेण्याचे आश्वासन सर्वच नेते देत असतात, मात्र त्यातून मार्ग निघत नसल्याची खंत नाईक यांनी व्यक्त केली। तसेच त्वरित तोडगा न काढल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला। प्राध्यापक TM नाईक, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समिती। आज राज्यभरातील सुमारे 4000 लोक HSC बोर्डावर आम्ही मोर्चाने जात आहोत। याच्या पाठीमागचं कारण असं आहे की 14 वर्षाचं ह्या राज्यभरातील आमच्या 21,000 शिक्षकांचं दुखणं आहे की जे सरकार आमच्या राज्यातील ह्या 21,000 शिक्षकांना एक शिक्षक म्हणून काम लावतं, पण त्यांना एकही रुपया पगार दिला जात नाही। अहो, पगार तर बाजूला सोडा, पण या शिक्षकांची शिक्षक दरबारी शिक्षक म्हणून नोंद नाही। हे शिक्षक शिकवतात म्हणून शिक्षक, पण शासन दरबारी यांची नोंद नाही। यासाठी आमच्या समितीच्या माध्यमानं आतापर्यंत 124 आंदोलन केली। यामधल्या प्रमुख 2 आंदोलनामध्ये दीपावलीचं अमरण उपोषण 10 दिवसाचं केलं, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला की आपला प्रश्न तात्काळ आणि लवकरच मिटू। प्रश्न मिटला नसल्याने आपले सर्व शिक्षक बांधव नागपूर या ठिकाणी 2 दिवस थंडीमध्ये कुडकुडत 3 ते 4000 लोक राहिले। यामध्ये मुख्यमंत्र्यांनी 2 वेळा भेट दिली आणि दुसऱ्या भेटीमध्ये सर्व शिक्षक आणि पदवीधर आमदारांच्या समोर 15 दिवसामध्ये आपला प्रश्न मिटू असं आश्वासन दिलं। पण तेव्हापासून 3 कॅबिनेट बैठका झाल्या, मंत्रिमंडळाच्या बैठकी झाल्या। यामध्ये अद्यापही फक्त जोर आहे, प्रस्ताव पुढे सरकत आहे, पण अद्यापही प्रश्न आपला मिटला नसल्याने आज आपण सर्व HSC बोर्डावर बहिष्काराने जात आहोत। आणि यामध्ये आज आम्ही निवेदन देतोय की HSC बोर्डाचं कामकाज आपले सर्व शिक्षक बांधव करणार नाहीत। यामध्ये सुपरविजन, पेपर तपासणी आणि प्रमुख यामध्ये असं की ज्या तोंडी परीक्षा आहेत, प्रात्यक्षिक आहेत, त्याही घेतल्या जाणार नाहीत। त्याचबरोबर ज्या ठिकाणी केंद्र संचालक, सुपरवायझर वैयक्तिक मान्यता नसणारे असतात, ज्या वैयक्तिक मान्यता नसणाऱ्या केंद्र संचालकाची आणि सुपरवायझरची नियुक्ती जे मुख्याध्यापक करत असतील, राज्याचे बोर्डाचे प्रमुख लोक करत असतील, या लोकांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आहे। आणि त्याचबरोबर आपण HSC बोर्डावर मोर्चा नेणार आहोत, पण HSC बोर्डाच्या माध्यमानं जोपर्यंत आमच्या शिक्षकांना ठोस निर्णय दिला जात नाही तोपर्यंत आपण मोर्चाचं विसर्जन करणार नाही। त्याशिवाय यातूनही प्रश्न न मिटल्यास आपण 4 फेब्रुवारीला आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आपण स्वतः आणि आमचे सर्व पदाधिकारी अमरण उपोषणला प्रश्न मिटेपर्यंत बसणार।